मी त्याच्यात दिसतोय दिसतोय कारण की तो माझ्यासाठी मेन आहे. दिसतोय मी पूर्ण दिसतोय का? दिसतोय दिसतं किती कुठपर्यंत आहे? दिसतंय ते अच्छा मोठा अँगल आहे. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. मित्रांनो, बऱ्याच घटना पुण्यामध्ये होत असतात, पण आता एक विशेष घटना घडलेली आहे. 30 तारखेला एक आंदोलन होतं आणि त्यावेळी काय जे घडलंय वगैरे फक्त मी तुम्हाला नाव सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल. संतोष पंडित. तर संतोष पंडित हे जे काय करतात हे सगळ्या पुणेकरांना माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातनं तो मुद्दा जो आहे तो आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे, TV10च्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. तिथे असं झालं की संतोष पंडित जे स्वतःला रील स्टार म्हणतात, तर त्यांच्यावर एक फार मोठा गुन्हा दाखल झालाय विनयभंगाचा. तर हा विनयभंगाचा जो गुन्हा आहे तो नक्की काय आहे, कसा आहे, काय होतं आणि तो खरा आहे खोटा आहे याच्यावर आपण पूर्ण TV10 अभ्यास करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातनं मी सर्वप्रथम संतोष पंडित यांचे आभार मानतो की ते आज TV10च्या स्टुडिओवर आलेले आहेत. धन्यवाद सरजी. मी पहिल्यांदा सांगतो, मी तुमचा फॅन आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला तुमच्याबद्दल माहित असेल का नसेल मला माहित नाही, तुम्ही जे काय करता ते पुण्याच्या फायद्यासाठी करता. आणि पुण्याच्या फायद्यासाठी करणारा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी गुरुपेक्षा कमी नाही. पण आपलं रिलेशन, आपली ओळख एका बाजूला ठेवून TV10 आणखीन एक गोष्ट करतं, ती म्हणजे फॅक्ट्स बद्दल बोलतो. सर तुमच्या भाषेत सांगा की 30 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी कसे होता आणि नक्की तिथं काय घडलं, थोडक्यामध्ये लोकांना थोडक्यामध्ये सांगायला आणि ऐकायला आवड. मी हे बोलायला सुरुवात करायच्या आधी तुम्ही आता बोलताना बोललात की संतोष पंडित हा रील स्टार आहे. तर संतोष पंडित हा फर्स्ट ऑफ ऑल जो मीडियाने त्याचा प्रोपोगंडा केला, तर मी रील स्टार नाही. मी समाजामधल्या जनतेचे प्रॉब्लेम्स मांडत असतो. मी आयुष्यात मी पण खूप गोष्टींचे अप अँड डाऊन्स पाहिलेले आहेत. परिस्थिती कशामुळे खराब होते, परिस्थितीमध्ये सामान्य माणूस जगत असताना त्याला काय काय अडचणी आणि कुठल्या कुठल्या गोष्टींच्या अडचणींना फेस करावं लागतं हे मी भोगलंय आणि मी अनुभवलंय. तर माझ्यासारखं दुसऱ्याला कोणाला भोगायला लागू नये आणि अनुभवायला लागू नये म्हणून मी त्याच्यासाठी मी सहसा प्रयत्न करत असतो. आणि मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तो प्रयत्न करतोय की जर समजा हे काही बदलता येत असेल आपल्या लेवलवर तर एक सामान्य नागरिक म्हणून बदलायला बघू. पण जेव्हा मी हे सगळं करायला रस्त्यावर उतरलो, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे दाखवणं असेल किंवा काय असेल, तर त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. म्हणजे मी काही इंटेन्शनली कोणाच्या विरोधात नाही, माझं कोणाशी काही भांडण नाही, काही नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून मी जेव्हा व्यथा मांडायला लागलो, माझ्या आवाजाला समोरनं प्रत्युत्तर यायला लागलं. म्हणजे आपण एखाद्या देवाकडे एखादी मागणी करतो आणि देव प्रसन्न होत असेल तर बाबा त्याच्या माध्यमातून 4 लोकांचं कल्याण होत असेल तर काय नको करू, आणि ते करायचं काम मी खरं तर केलं. मला रील स्टार वगैरे तुम्ही माना अथवा नका मानू, मी रील स्टार नाही. मला कुठलंही कंटेंट क्रिएटर बनायचं नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं 1996 ते 2007 मी स्वतः व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी करायचो. मी पुणे दर्शन जेव्हा आपल्या केबलवर पुणे दर्शन लागायचं, पुणे वार्ता लागायचं, पुणे दिनांक लागायचं, तर फ्लॅश पब्लिसिटीचं ते पुणे दर्शन होतं गोखले साहेबांचं. तर या सगळ्या मीडियामध्ये मी बरोबर त्यांच्या बरोबर काही ना काहीतरी एक छोटा मोठा किंवा शूटिंग असेल किंवा त्यांचं एडिटिंग असेल किंवा टायटल्स असेल, तर या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या बरोबर केलेल्या आहेत. तर पत्रकारिता नेमकी काय असते ना हे मी जवळनं पाहिलंय. वा, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही पत्रकार लोकांशी संबंध आलेले आहे, तुम्ही त्यांना चांगलं ओळखता. आजही अनेक पत्रकार माझे मित्र आहेत. तुम्ही पत्रकारच आहात, तुमच्या माझी जुनी ओळख नाहीये. पण अनेक जे पत्रकार आहेत, म्हणजे जे पुणे दर्शन चालवायचे ते फ्लॅश पब्लिसिटीचे, पुणे दर्शन चालवायचे ते चारू गोखले असतील किंवा साकेत बापट असतील, हे सगळे माझे मित्र आहेत. म्हणजे चांगले मित्र नाही, एक चांगले मित्र म्हणजे मित्राच्या पुढचे रिलेशन्स आहेत आमचे. फक्त काय असतं की त्या गोष्टी मी कधी एक्सपोज केलं नाही. आता राहिला मेन मुद्द्यावर येऊया की 30 तारखेच्या मुद्द्यावर आपण महत्वाचं आहे की त्याच्यावर येऊया. तर आता कसं आहे की ज्यावेळेस मी हे सगळं काम रस्त्यावर करायला उतरलोय तर 11,65,000च्या पेक्षा 11,65,000 याच्यावर माझ्या सबस्क्रायबर झालेले. आणि एवढे सबस्क्रायबर असताना सुद्धा अनेक व्हिडिओ खाली मी माझे नंबर देतो की म्हणजे जमिनीवर. आज तुम्ही मला एक सांगा की कुठला न्यूज चॅनल वाला स्वतःचा मोबाईल नंबर देतो की जनतेला कुठं समस्या झाली तर आम्हाला फोन करा? कुठला मीडियावाला देतो? एक आहे TV10, माहितीये मला, म्हणून तर त्यांच्या इथं आलं. नाही अगदी बरोबर सर. दुसरी गोष्ट, व्हेरी राईट,
दुसरी गोष्ट, आज त्या टीव्ही 10 वर येण्याचं कारणच आहे की मला तो प्रामाणिकपणा तुमच्या इथं दिसला म्हणून तुमच्या इथं आलो. धन्यवाद सर, धन्यवाद. कळलं का? Yes, sir. तो प्रामाणिकपणा तुमच्यात दिसला म्हणून मी इथं आलो. क्या नाही तर मी बाकीच्या मीडियावाल्यांनी फोन केले, मी त्यांना कोणाच्या समोर जाणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं. बरोबर आहे, तुमचा राईट येतो. दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण आता 30 तारखेच्या मुद्द्यावर येऊया. Yes, sir. तर मी जेव्हा 11 11:30 फॉलोअर असताना सुद्धा मी लोकांना माझे नंबर देत होतो. कुठं काही गोष्टी घडत असतील तर सामान्य जनता ही मला कॉल करून कळवते की पंडित इथं असं चाललंय, पंडित तिथं तसं चाललंय, पंडित इथं ट्रॅफिक जाम आहे, इथं खड्डा पडलाय किंवा काय. एवढं नाही, एवढंच काय नाही, सामान्य नागरिक नाही तर ट्रॅफिक पोलीस पण कधी कधी फोन करतात. हे गुपित मी तुम्हाला सांगितलं हसू येईल. नाही, नाही, हसू नाही. त्याचं कारण असं आहे की आता हसण्यासाठी सर, की मला असं वाटतं की तुम्ही एका पत्रकार नाही, मी तुम्हाला सांगतो सामान्य नागरिका व्यतिरिक्त ट्रॅफिक पोलिसाचं मी ह्याच्या आधी सांगतो. आता ट्रॅफिक पोलिसांनी पीटीपी ऍप आणलं, पण पीटीपी ऍप आणायच्या आधी काही सोय नव्हती ट्रॅफिक पोलिसांना. तर ट्रॅफिक जॅमिंग व्हायचं ना तर त्यावेळेस कुठेतरी खड्डा पडलेला असायचा, त्यांनी महानगरपालिकेला कळवलेलं पण असायचं. पण प्रॉब्लेम असा आहे की महानगरपालिका तो खड्डा दुरुस्त न केल्या कारणाने ट्रॅफिक जॅमिंग व्हायचं. त्यामुळे अनेक खड्ड्यांच्या वेळेस तर मला पोलीस सांगायचे की अरे पंडित इथं खड्डा पडलाय, पंडित ऐका ना इथं ट्रॅफिक जॅमिंग होतोय, पंडित ऐका ना जरा एक तुमच्याकडनं आवाज उठला ना तर पंडित रस्ता मोकळा. मी आता तुम्ही ह्याच्यासाठी पोलिसांवर लगेच आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पोलिसांची ही चांगली भूमिका पडेल, चांगली भूमिका पडेल. मी तुम्हाला म्हणतो प्रशासनामध्ये काम करत असताना चांगली लोकही आहेत आणि चांगले मुद्दे पण आहेत त्यांच्याकडे आणि आपण सहकार्य करतो त्यांना. बरं, या व्यतिरिक्त जेव्हा लोकांचे मला कॉल येतात तर मला माहिती असतं समाजामध्ये कुठं काय गडबड झाली किंवा काय. तर मी टिळक रोडवरनं बेसिकली तिथनं जात होतो. मी समोर बघितलं आंदोलन चालू आहे, लोक ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले. तारीख होती 30 मार्च. 30 मार्च इयर एंड आलेले, फायनान्शियल इयर एंड आलेले, बरोबर आहे. लोकांची धावपळ चालू आहे टॅक्सच्या माध्यमातून, किंवा काय कोणाचं काय जुगाड वगैरे, काय कोणाचं काहीतरी. सामान्य नागरिक आपापली पोटाची खळगे भरण्याच्या दृष्टीवर पळत असतो. दुपारी 12, 12:30, 1 वाजण्याचं टायमिंग होता आणि त्या तळतळत्या उन्हात झाडाच्या सावलीखाली आंदोलन चालू, आंदोलन सावलीत चालू आहे. मी काय म्हणतो, तुम्ही त्या लोकेशन तिथं जाऊन बघा, त्या ग्राहक पेठेच्या समोर झाड आहे, त्या झाडाच्या खाली सावलीमध्ये ते आंदोलन चालू आहे, बरोबर आहे. आणि जनता ही उन्हात उभी आहे. ओके, अच्छा. नाही, ट्रॅफिक जॅम असू देत नाही, एखाद्या आंदोलनामध्ये लोकांनी सहन करावं ना. तसंही पुणेकर नाही का, जयंत्या पुण्यतिथ्या या सगळ्या सहन करतोय, तर त्याच्यात एक आंदोलन सहन केलं तर काय बिघडलं? बरोबर आहे, बरोबर आहे ना. सामान्य जनतेची लायकीच काय आहे? सामान्य जनतेने फक्त टॅक्सेस भरायचे आणि गप गुमान राजकारण्यांचा जो धिंगाणा चाललाय तो बघत बसत. बरोबर आहे की नाही? आज ज्या पुण्यामध्ये जयंत्या पुण्यतिथ्या जे काही साजरे होतात, जे सण उत्सव, याला फंडिंग कुठलं होतं? राजकारणीच करतात, राजकारणीच करतात. कारण की जेव्हापासून ऑनलाईन सिस्टीम आली आहे तेव्हा दुकानदारांचा धंदा झोपलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे जे काही जॅमिंग होतं याला सगळं फंडिंग हे राजकारण्यांचं, पाठबळ राजकारण्यांचं, एका अर्थाने इनडायरेक्टली म्हणतो पाठबळ राजकारण्यांचं आहे. त्याशिवाय ते होऊ शकत नाही. पण ठीक आहे, तुम्ही तुमचं काय धिंगाणा घालायचं तर घाला. ग्राहक पेठेच्या समोर मी त्या व्हिडिओ मध्ये, तुम्ही माझा मोठा व्हिडिओ बघितला असेल, फुटपाथवर जागा आहे. मी एक्सप्लेन केलंय मुद्दा की बाबा फुटपाथवर जागा आहे, फुटपाथवर आंदोलन घ्या ना. आणि तुम्ही पत्रकार लोक, तुम्ही पण स्वतः पत्रकार आहे, काय तुम्हाला त्यांच्या बाईट घ्यायच्या त्या घेत चालली. माझं काहीच म्हणणं नाही, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला त्यांच्या बाईट घ्यायच्या. एखादा माणूस व्यक्ती आंदोलन करतोय आणि एक महिला आंदोलन करतोय, तर माझ्याही घरात माझ्या आया बहिणी, माझ्याही घरात माझ्या आया बहिणी, बरोबर आहे. आमच्याही घरात पोरी आहेत, आम्हाला रिस्पेक्ट आहे बाबा, बरोबर आहे. आणि जे काही झालं त्या आंदोलनाला मी कुठंच विरोध केला नाही. माझ्या व्हिडिओ मध्ये मी स्पष्ट म्हणतोय, आंदोलनाला माझा विरोध नाही. किंवा आंदोलनाबद्दल ठीक आहे चालू द्या, पण बाबा साईडला घ्या ना, ट्रॅफिक नका जाऊ. एकदम बरोबर, ठीक आहे. सर, इथं फक्त मी काय प्रश्न म्हणजे काय माहिती का, हे नागरिकांचे प्रश्न आहे ना, ते आपल्याला क्लिअर करले ह्या पॉडकास्टमधून. सर, तुम्ही त्या घटना तुम्हाला ती अगोदर माहिती होती म्हणून तिकडे आला होता का जाता जाता तुम्ही तिकडे थांबला? जाता जाता. व्हेरी गुड. मी पहिली गोष्ट म्हणजे पुण्यात अनेक ठिकाणी नेहमी दिवसभर चालत असतो. माझा पुण्यातला सगळ्यात मोठा विषय जो ट्रॅफिकचा आहे त्या समस्येवर मी काम करतो, बरोबर आहे. ट्रॅफिक हे क्लिअर झालं पाहिजे, ट्रॅफिक हाचा प्रॉब्लेम सुटला पाहिजे. आज पुण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर कुठला असेल तर ट्रॅफिक आहे. आणि दुसरी गोष्ट, पुणे हे माझं घर आहे.
पुणे आहे माझं घर. जीव की प्राण आहे. नाही नाही, माझं घर आहे. येस, माझं घर आहे आणि माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी नाही प्रयत्न करायचा तर काय करायचं, एकदम बरोबर आहे. Yes, आणि sir. दुसरी गोष्ट, माझं घर जर काम करण्यासाठी किंवा ते व्यवस्थित ठेवण्यासाठी इनडायरेक्टली माझ्याकडनं टॅक्स वसूलले जातात, तर मी सोयी एक्सपेक्ट करणार ना. अगदी. आणि माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काही पत्रकार नाही, मी काही पत्रकार नाही, मी एक सामान्य नागरिक. संविधानाने आम्हाला बोलायचा अधिकार दिला आणि तो मी बजावत असतो. मला काय घेणं तुमच्याशी, तुमच्या पत्रकारांशी घेणं देणं नाही, राजकारण्यांशी घेणं देणं नाही. मला तुम्हाला कशाच नाही. मी निवडणूक पण लढवणार नाही. मी मागितली का नगरसेवक पदाची? मी कोणाला तिकीट मागायला गेलो का? मी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहू शकत होतो, राहिलो का? अरे मला तुमच्या राजकारणाशी काही हो की ठो मला काही घेणं देणं नाही. तुमचं तिकडं पेटवा तिकडे राजकारण. पण ज्या वेळेस मी तिथनं सगळं ते व्हिडिओ करत होतो, तिथं मी पोलिसांचा मुद्दा मांडला की ट्रॅफिक पोलीस राजकीय निवडणुकीच्या वेळेस 4-4, 5-5 होते, जेव्हा नेत्यांचे कॅनवॉय जाणार होते, तिथं फक्त एक ट्रॅफिक पोलीस होता. अच्छा, एक होता ना, बर, एक ट्रॅफिक पोलीस होता. आणि तो कुठं उभा होता? तो चौकात होता, एसपी कॉलेजच्या समोर उभा होता. आता तो चौक एवढा मोठा आहे आणि रस्ते वेगवेगळ्या साईडने, इकडचं सांभाळायचं तर तिकडे प्रॉब्लेम, तिकडचं सांभाळायचं इकडे प्रॉब्लेम. त्या चौकात निदान कमीत कमी 2 ते 3 ट्रॅफिक पोलिसांची गरज आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीने एखादा कार्यक्रम किंवा तुमचं आंदोलन होत असतं. तिथं एक ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्याच्यामुळं त्याचं ट्रॅफिक हे सुटत नाही. तुम्ही आजही जर इन्व्हेस्टिगेशन करत असाल तर त्या चौकातले सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरचे शूटिंग मागा. तिथं मी 1.5 तास फर्स्ट ऑफ ऑल मी तिथं ट्रॅफिक सोडवण्याचं काम केलं. म्हणजे त्या दिवशी सुद्धा? येस, व्हेरी गुड. तुम्ही बघा ना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज चेक करा. मी काय म्हणतोय, माझी तुमच्या चॅनलला हातोडून विनंती, तिथं जाऊन बघा. मी पहिले तिथं अर्धा पाऊण तास ट्रॅफिक मॅनेज करायचं काम केलं, पण उन्हात थांबून थांबून माझा पण कंट्रोल सुटला. मला काय वाटलं की यांचं आंदोलन 10-15 मिनिटं अर्धा तासात संपेल. बरोबर आहे. आंदोलन साधारण किती बाबा बाईट घेतील सर? अहो महाराज, अर्धा पाऊण तास होऊन गेला तरी आंदोलन संपणार. आणि एक पत्रकार एक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची बाईट घेत बसला. हा बरं ठीक आहे, तुमचं 1 to 1 मग कडेला हो, अगदी मग कडेला हो. बरं, कडेला होण्यापेक्षा फुटपाथवर काही पत्रकार जे वेटिंग मध्ये ते साईडला कोण फोनवर बोलतोय, कोण टाइमपास करतोय, दाखवलं ना व्हिडिओ मध्ये मी. पत्रकार येत पण ट्रॅफिक समस्येवर बोलत नाही. परत हा एक मिनिट सर, म्हणजे तुम्हाला भरपूर काही सांगायचं आहे आणि आम्हाला ते म्हणजे तुमच्या माध्यमातून असं कळणार आहे. माझं म्हणणं असं आहे की इथे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर नागरिकांचे काही शंका प्रश्न आहेत, ते सुद्धा दूर व्हायला पाहिजे. ते बोलील ना मी. हे स्पष्टीकरण झाल्यावर तुम्ही ते प्रश्न विचारा, मी त्याची उत्तर देईन. माझं फक्त म्हणणं असं आहे 1 by 1 की ती घटना झाली, म्हणजे तुम्ही कसरी आला ते मला कळालं, तुम्ही ते व्हिडिओ शूटिंग घेताय. आता त्या महिलेचा तुमचा संपर्क, तेच सांगतो, त्याच विषयाकडे मी त्या पत्रकारांचा पॅन मारला, म्हणजे आपल्या लोकांना ते कळलं पाहिजे असं फिरवलं मी कॅमेरा. लोकांना सांगतो पॅन म्हणजे काय, की असा कॅमेरा जसा फिरतो सगळीकडनं, त्याला पॅनिंग म्हणतात. तर ते त्यांनी पॅन केलं, हे सर मी तुम्हाला त्या पॅन मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ देतो, तो तुम्हाला तुमच्या एडिटिंग मध्ये कसा मांडायचा तो मांडला तुम्ही, बरोबर आहे. तुम्ही तो व्हिडिओ मध्ये मांडला, पण मी तो पॅन घेतला, त्याच्यात मी पत्रकार दाखवले आणि मी परत त्या ट्रॅफिक जाम दाखवण्याकडे वळलो. तुम्ही त्याच्यात तुम्ही बघा, ती जी कोण म्हणजे प्रतिष्ठित पत्रकार महिला नाही प्रतिष्ठित ट्रोल नाही करणार, बरोबर आहे. त्या प्रतिष्ठित ज्या पत्रकार महिला होत्या त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझ्यावर व्हिडिओ, माझ्याकडे कॅमेरा करून त्या काय बोलल्या की हा लोकांचं शोषण करतो, हा महिलांचे व्हिडिओ काढतो, आम्ही मागणी करतो की यांना तत्काळ अटक व्हावी किंवा यांच्यावर कारवाई व्हावी, असं काहीतरी स्टेटमेंट त्यांनी दिलंय. याच्यावर मला 2-3 प्रश्न. का माहिती का, ते नागरिकांना कळणं खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही जेव्हा पॅन करत होता त्यावेळी बऱ्याच तिथं पत्रकार महिला पुरुष सगळे असतील तिथं, आणि तिथं ते आंदोलन चालू होतं आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी होता. तर मी तुम्हाला पत्रकारांचा एक रूल सांगतो की सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कुणाचंही शूटिंग करू शकता. जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्हाला सांगतील की अहो माझं नका घेऊ, बरोबर. तसं मला म्हणायचं, तुमचं प्लॅनिंग करत असताना तिथं कुठल्याही पत्रकाराने, महिला असो पुरुष असो किंवा कुठल्याही व्यक्तीनं तुम्ही म्हणजे शूटिंग घेता याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं का?
रेकॉर्डिंग मध्ये आलं असतं ना, घेतलं असतं तर. तुम्ही तुमचं उत्तर द्या. नाहीच ते केलेलं ना. मी तुम्हाला तेच तर म्हणतोय. ते बरोबर. मी काय म्हणतोय, जर तुम्हाला मी तुमचा व्हिडिओ घेतोय, हा जर विरोध असला असता तर तुम्ही तुमचा कॅमेरा थांबवा आणि अंगावर आहे ना, हे बाबा माझा व्हिडिओ का काढतोय. आला मुद्दा माझ्या. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. म्हणजे आता दुसरा मुद्दा जवळचा येतो की ज्या महिलेनं तुमच्यावर आरोप लावलेला आहे त्यांनी तुम्हाला त्यांचं तुम्ही शूटिंग घेता हे त्यांना कळलं असेल, त्यांनी तुम्हाला सांगितलं का की कृपया करून माझं शूटिंग घेऊ नका? नाही नाही असं नाही म्हणलं. नक्की असं म्हणलेलं तुम्ही. 100%. मग म्हणजे 2-3 गोष्टी क्लिअर होतात. बर आता त्या तुमचं शूटिंग घेत होतं असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. हा त्याचाही व्हिडिओ आपल्याला मिळू शकतो. माझ्याच चॅनलवर आहे. तुमच्या चॅनलवर आहे तो जर तुम्ही शेअर करायला तयार आहात. येस. त्यांनी सुद्धा तुमचं जे शूटिंग घेतलंय ते सगळ्या चॅनलला शेअर केलेलं आहे. नाही. त्यांनी केलेलं आहे. मी सांगते तुम्हाला. नाही हा. नाही. त्यांनी मला काय केलं, अच्छा. त्यांनी माझ्यावर आरोप केले की हा माणूस शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो, असं करून त्यांनी मला चार्ज करायचा प्रयत्न केला. अच्छा. बरोबर आहे. बरं. आणि ज्यावेळेस मी त्यांना म्हणलं ना, हो मी महिलांचे व्हिडिओ काढतो असं जेव्हा ओरडून बोललो, त्यावेळेस आंदोलनात असलेल्या महिला त्या आजी अंगावर आले बघा, हे तो आमच्या विरोधात का बोलतो. हा. मग माझं त्यांच्याकडे लक्ष डायव्हर्ट होऊन मी त्यांच्याकडे गेलो. म्हणून मी त्या ताईंना पण बोललोय की की मी ताई, पत्रकारांशी मी तुमच्याशी नाही बोलत आहे, मी पत्रकारांशी बोलतोय. Very good. माझा आक्षेप आंदोलनात त्या महिलांबद्दल नव्हताच. सर माझा मुद्दा काही लक्षात घ्या. सगळे व्हिडिओज आहेत ना, सगळे जगासमोर आहेत. Yes. आता आपण जे बोलतोय ना त्यापेक्षा आपण त्या व्हिडिओवरनं बोलतोय. मला हे सगळं माहित आहे. फक्त त्याच्या मागं आणखीन काही झालं का यासाठी मी खास संतोष पंडित Yes. साहेबांना सगळं मी तुम्हाला खरं जे आहे ते सांगणार. बरं आता मला सांगा की तुम्ही तो व्हिडिओ गेला, तो एका ठिकाणी तुम्ही थांबला असणार. हा, तुम्ही इथं खाली एक महिला उलट तुमच्या मोबाईलला धरते. बरोबर. हा तुम्हाला त्या महिला माहिती आहेत का? त्या पत्रकार होत्या का कोण होत्या तुम्हाला सांगता येईल का? मोबाईल तुमचा धरला खरं खाली. त्यांच्या हातात आंदोलनाचं पत्रक होतं. त्यामुळे पण काही लोकांनी ज्यावेळेस ते व्हिडिओ सगळे बघितले त्यावेळेस ज्या व्हाईट ड्रेस मधल्या त्या महिला हा, बरोबर आहे. पंजाबी ड्रेस मध्ये बरोबर आहे. मला असं एकाने सांगितलं की त्या पोलीस आहेत. आता त्या पोलीस आहेत की नाही आय डोंट नो. बरं. मी तुम्हाला कळवतो. त्यांनी माझा मोबाईल धरला. हे तुम्हीच बोलताय हा, बरं नाही, का? नाही. ऐका ना, तुम्हीच बोलताय. नाही, नाही. ऐका ना, तुम्हीच बोलताय बरं का. Yes. मी हा मुद्दा मांडलेला नाही. बरोबर. त्यांनीच माझं रेकॉर्ड